भिवंडी तालुक्यातील सावंदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भूषण सुभाष भोईर यांची बिनविरोध निवड पार पडली। यावेळी ग्रामपंचायत सावंदेच्या विद्यमान सरपंच प्रतिभा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची नेमणूक करण्यात आली। यावेळी उपसरपंच पदाची नेमणूक होताच भूषण भोईर यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली होती। ग्रामपंचायत सावंदेच्या उपसरपंचपदी भूषण सुभाष भोईर यांची बिनविरोध निवड झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण देखील दिसून आले। तर चला पाहूया यावेळी ग्रामपंचायत सावंदेच्या बिनविरोध उपसरपंचपदी निवड झालेले भूषण भोईर यांनी सर्वांचे आभार मानत गावच्या विकासासंदर्भात काय म्हणाले पाहूया। तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामपंचायत सावंदेचे उपसरपंच भूषण भोईर यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या। माझी सावंदे ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड झाली, बिनविरोध निवड झाली। सर्वांच्या मनापासून धन्यवाद। सर्व ग्रामपंचायत कमिटी सोबत गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहून काम करणार। आमचे सोनी वागचौरे यांनी राजीनामा देऊन आणि बिनविरोध भूषण भोईर यांना उपसरपंचपदी निवड झालेली आहे आणि कामं म्हणजे आमची बॉडी पूर्ण गावच्या विकासासाठीच कामं करतात। आणि आता भूषण भाऊ पण पुढच्या वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो आणि ते पण पुढचा विचार म्हणजे गावाच्या विकासासाठीच विचार करतील। सर्वप्रथम मी भूषण भोईर यांना उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे एक हार्दिक अभिनंदन करतो। आणि मागच्या आमच्या उपसरपंच सौ सोनी वागचौरे यांनी देखील आम्हाला चांगल्या प्रकारे हे केलेलं आहे सहकार्य। तसेच आमच्या सरपंच मॅडम, आम्ही सर्व बॉडी मिळून गावात चांगल्या प्रकारची आपली विकास कामे कशी होतील याच्याकडे लक्ष देतो। यापुढे देखील भूषण भोईर हे उपसरपंच आता राहतील, त्यांच्यासोबत कशी कामं करायची विकासाची चांगल्यात चांगली, जसे नदी घाट याचा रस्ता झाला, कॉन्क्रीट, नवीन स्मशानभूमी आणली, काही आपल्याकडे नवीन शौचालयाचे कामं झाले, समाज हॉलचं काम झालं आहे, गावात पेवर ब्लॉक, कॉन्क्रिटीकरण, असे अनेक विकास कामं झालेले आहेत आमच्या हातून। आणि यापुढे देखील आम्ही प्रयत्नशील राहू की चांगल्यात चांगली कामं कशी करता येतील, जास्तीत जास्त लोकांना सुखसोयी कशा देता येतील याच्यावर आमचा भर राहील। आणि भूषण भोईर यांना पुन्हा एकदा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। खऱ्या अर्थानं आज ग्रामपंचायत सावंदे या ठिकाणी उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सन्माननीय सरपंच प्रतिभा गायकवाड, मागील उपसरपंच सोनी वागचौरे, तसेच संपूर्ण कमिटी असेल, खऱ्या अर्थानं आज आनंदाचा दिवस उपसरपंच पदासाठी। खऱ्या अर्थानं ही जी नवीन कमिटी आहे, प्रत्येक वेळेस उत्साहाने हा साजरा केला जातो कार्यक्रम, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे म्हणजे काही अडचणीमुळे हा कार्यक्रम म्हणजे मावळता म्हणजे असं कमी याच्यात करण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थानं ही कमिटी निवडून आल्यापासून जे सावंदे ग्रामपंचायती विकास कामाला जी गती मिळालेली ही खऱ्या अर्थानं आता सुरुवात झालेली आहे। कामाचा खऱ्या अर्थानं मागील इतिहास पाहता आणि आताचा इतिहास पाहता, जिथून हे ग्रामपंचायत वेगळी झाली त्या दिनांकापासून आजपर्यंत विकासाची गंगाच वाहत आहे, चांगली कामं होत आहे। पाण्याचा असेल, पाण्याचा प्रश्न असेल, काही रोड रस्त्यांचे प्रश्न असतील, हे मार्गी लागत आहे आणि ही कमिटी जोमाने कामालाही लागलेली आहे। खऱ्या अर्थाने कमिटी ज्या दिवसापासून बसलेली आहे त्या दिवसापासून या कमिटीचे असलेले एकमत भले दुजाभाव असतील, परंतु काही निर्णय घेण्याची क्षमता या कमिटीमध्ये आहे। जे या कमिटीमध्ये पहिल्या दिवशी जे ठरलेलं आहे त्याच पावलावर पाऊल ठेवून आजपर्यंत हे कार्यक्रम ते पार पाडत आहेत। खऱ्या अर्थानं त्यांना धन्यवाद देईन। दुसरं म्हणजे आज भूषण भोईर असतील उपसरपंचपदी त्यांची म्हणजे युवा कार्यकर्त्याची निवड केलेली आहे। खऱ्या अर्थानं चांगला निर्णय। या घराण्याचा वारसा, राजकीय वारसा हा दांडगा आहे। त्याच्यामध्ये श्री असेल, आपले सुधीर भोईर असतील, सुभाष भोईर असतील, परशुराम भोईर असतील, कैलासवासी भारत भोईर असतील, रोहिदास भोईर असतील। खऱ्या अर्थानं एक मूलच हा ग्रामपंचायतीचा मूल, प्रशासनाचा मूल आहे, त्यांच्यापासूनच उद्भवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं ते कार्य पद्धतशीर ते पार पाडत आहे। आज या ठिकाणी मागील उपसरपंच सोनी वागचौरे यांनी वेळीच पदाचा राजीनामा देऊन नवीन युवा नेता, युवा उपसरपंच भूषण भोईर यांना संधी दिलेले, त्यांची उपसरपंचपदी आज अध्यक्ष सरपंच प्रतिभा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे आणि त्यांनी त्याचा पद हे त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांची नियुक्ती झालेली आहे। मी धन्यवाद देईन
असंच जशी त्यांच्या गळ्यात त्या उपसरपंचाची माल पडलेली आहे, जसं विकास काम मागील बॉडीने जसं पुढे आणलेलं आहे तसं ते पुढे नेतील आणि विकास कामाला गती देतील, नवीन काहीतरी कार्य करेल. कारण नवयुवक काहीतरी कार्य केलं तर नवीन युवकांना त्याचा जोश कसा निर्माण करता येईल हे भूषण भोईरकडनं या आपल्या सर्वांची अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षेचं पूर्ण पालन करतील. खऱ्या अर्थानं हा चांगल्या थाटामाटात कार्यक्रम व्हायला पाहिजे होता, परंतु हे जे झालेलं आहे, कारण आपल्या गावातील म्हणजे सुजान अशी व्यक्ती प्रकाश भोईर यांचं निधन झालेलं आहे. त्याच्यानंतर शेवंतीबाई शांतीबाई त्यांचे मृत्यू झालेले आहे. त्याच्यामुळे हा कार्यक्रम आवडता घेतलेला आहे. मी पुनश्च सर्वांच्या वतीने माझ्या वतीने त्यांना उपसरपंच पदाची नियुक्ती झाल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देईन. चांगल्या काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करेन. कारण आज या दोघांच्या जाण्याने सौंदा गावावरती दुःखाचं सावट पसरलेलं आहे. त्या सावटामध्ये आज हा कार्यक्रम पार पडलेला आहे. मी पूर्ण बॉडीला पुन्हा विनंती करेन, जसं हा तसेच राहाल आणि जसं तुमचं चाललंय त्याच कार्य चालू राहील. पुन्हा मी भूषण भोईर यांना पुन्हा शुभेच्छा देईन आणि त्यांच्याकडनं चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त करेन. मी एवढं बोलून माझ्याकडनं हे थांबवतो. प्रथम आम्हाला ज्यांनी निवडून दिलं, या कमिटीला ज्यांनी निवडून त्यांचा आभार. आणि आमच्या गावचे पहिले पदवीधर प्रकाश भोईर आणि शांतीबाई रामदास पाटील यांचं निधन झाल्यामुळे आम्ही आमचा कार्यक्रम हा थोडक्यात संपवणार आहे आणि कार्यक्रम सांगता पण इथंच होणार आहे. त्याच्यामुळं काही आम्ही जास्त जोशात किंवा हर्षाने कार्यक्रम नाही करत, परंतु आम्ही ज्यांना ज्यांना शब्द दिलेला त्यांना त्यांना त्या पदावर विराजमान केलेलं आहे आणि आमच्या शब्दामध्ये कुठेही फरक पडलेला नाही. आणि असंच आम्ही जो शब्द दिला आहे गावाला असंच पुढं पार पडत राहू. आपल्या उपसरपंच निवडीसाठी एकमेव श्री भूषण सुभाष भोईर यांचं उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने आणि तो अर्ज वैध ठरला असल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाल्याचं मी सरपंच यांच्या वतीने जाहीर करतो.